एवढं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. पण तेव्हा जर का इतिहास तुम्ही काढला, अमित शहाना मुद्दामून सांगतोय की तेव्हा फक्त दुहेरी लढत नव्हती झाली. शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले, प्रभाकर कुंटे पडले, पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला अपशकुन करायला भाजप आणि जनता पक्षाच्या प्राणलाल वोरांना सपोर्ट दिला होता. का तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून आमच्या सोबत आला नाहीत? कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? आणि मग ती निवडणूक जिंकल्यानंतर तुमचे प्रमोद महाजन वगैरे सगळे आले, मातोश्रीचे उंबरठे जिजवायला लागलात तुम्ही, कारण तुम्हाला शिवसेनेचा दुरुपयोग करून घ्यायचा होता. हे भाजप काय, RSS काय, हे सगळे असेच आहेत. करणार काही नाही, काड्या लावायच्या, आगी पेटवायच्या, दंगल उसळली की पळून जायचं. बाबरी 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 म्हणून सगळं माहोल पेटवलं आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले. ही अशी तुमची नामर्दाची अवलाद, आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रत्व शिकू? आणि तीच ती निवडणूक होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना प्रमुखांचा आणि नंतर सुभाष देसाईंचा पण त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. तीच ती निवडणूक होती ज्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांना आयुष्यात कधी निवडणूक लढणारच नव्हते, पण त्यांना निवडणूक लढवण्यापासून 6 वर्ष लांब ठेवण्यात आलं. आणि तो निर्णय अंमलात आणला तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम शिकवताय. हे खरं आहे की 2000 साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता. नंतर सगळं मिटलं, ते स्वतः घरी आले, सगळं झालं. पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी, जर मी विसरलो नसेन तर देशाचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते. आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल, तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी त्यांना अटक झाली तर दंगल उसळली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम? ताडायची झाली तर तुमची साल्टी खूप ताडता येतील. एवढी साल्टी निघतील की तुम्ही गावात फिरायच्या लायकीचे राहणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. आज 23 जानेवारी आहे, काल 22 जानेवारी होता. बरोबर 1 वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अरविंद, मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊन आलात, अजूनही त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अहो, तेव्हा जर का शिवसैनिक उतरले नसते तर तुम्ही नसतातच, ते सोडा. पण जय श्रीराम जसं आम्ही बोलतो, आम्ही हिंदूच आहोत, पण आम्ही जसं जय श्रीराम बोलतो तसं तुम्हाला सुद्धा जय शिवराय बोलावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जय शिवाजी जय भवानी बोलावंच लागेल. तुम्ही म्हणाल हे काय जय श्रीराम पुरे? नाही. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो तसं जय श्रीराम नंतर जय शिवराय बोललाच पाहिजे. कारण प्रभू श्रीराम कधी होऊन गेले, त्यांच्या जन्मभूमीवरनं वाद झाला, पुन्हा मंदिर बांधलं, त्यांनी राक्षस मारले होते, रामराज्य आणलं होतं. पण आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदी काय, अमित शहा काय, कोणीच जय श्रीराम बोलू शकलं नसतं. म्हणून पहिलं त्यांचा जय जयकार करा आणि मग जय श्रीराम बोला.